नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातला महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत आणि खरं तर हा जर टॉपिक समजला तर तुमचं बीजगणित अतिशय सोपं होऊन जाणार आहे। यापूर्वी आपण बैजिक राशींची ओळख करून घेतली, बैजिक राशींची बेरीज वजाबाकी शिकलो, गुणाकार भागाकार शिकलो आणि आता बैजिक राशींची नित्य समानता, बैजिक सूत्र आणि विस्तार सूत्र हे एकाच घटकाचं नाव आहे, फक्त त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत। तर ती नावं वेगवेगळी कशी आहेत ते पण आपण पाहणार आहोत। पण यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की ते पहिले व्हिडिओ पहा, त्याखालील ऑनलाईन टेस्ट सोडवा आणि मगच हा घटक शिकायला सुरुवात करा। चला तर मग अधिकचा वेळ न घेता आपण या टॉपिकला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पुस्तकातील अधिकाधिक उदाहरणं सोडवता येण्यासाठी आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं जरूर मागवा, कारण आपल्या पुस्तकातील प्रत्येक घटकाला QR कोड दिलेले आहेत। हे आपल्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे आणि सूत्र वगैरे सगळं दिलेलं आहे सुरुवातीलाच। तर आपण नक्की ही पुस्तकं वापराल अशी अपेक्षा करते। चला तर आपण या घटकाला सुरुवात करूया। नित्य समानता, बैजिक सूत्र आणि विस्तार सूत्र हे पाहण्या अगोदर आपण काय करूया, समीकरण काय असतं ते बघूयात। की समीकरण समजा x + 5 = 7 हे आपण शिकलेलो आहे की तुम्हाला माहिती आहे की x च्या जागी 2 किंमत टाकली की म्हणजे 7तून हे 5 घालवले की 2 येतात। आता x च्या जागेवर दुसरी कोणती किंमत बसूच शकत नाही, फक्त तीच किंमत बसू शकते। x ची किंमत या समीकरणामध्ये काय असू शकते, फक्त 2च असू शकते। परंतु या नित्य समानतामध्ये, बैजिक सूत्रांमध्ये तुम्ही कोणत्याही किमती घाला, उत्तर तेच येतं। नित्य, नेहमी, समान, नित्य समानता। तुम्ही बघा आता आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया की पहिलं जे विस्तार सूत्र आहे, ही सूत्र पाठच करायची, सारखी लिहायची। आता 7वीला साधारणपणे इथपर्यंत असू शकतील, अभ्यासक्रम नवीन आहे त्यामुळे इथपर्यंत घेतात की नाही माहित नाही, फक्त आपल्याला लिहिलं विस्तार सूत्र, मग आपण इथपर्यंत शिकणार आहोत कारण 7वीला इथपर्यंतच आहे। तर आता a + b चा वर्ग याचा अर्थ काय होतो, जसं 4 चा वर्ग म्हणजे 4 × 4 करता की नाही, तसंच आहे। मग आता आपल्याला इथं काय करावं लागेल, a + b × a + b। मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की हे जे पद आहे याला गुणिले असतं, याला पण गुणिले असतं। करून घ्या, a चा वर्ग गुणिले a वर्ग अधिक ab अधिक ba अधिक b चा वर्ग। आता हे ab आणि b हे समानच आहे, मग आपल्याला याला सहगुणक 1 आहे, याला सहगुणक 1 आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। पहिलं सूत्र तयार झालं, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। आता आपण हेच सूत्र जर काही अंक टाकून बघितलं, आता तुम्हाला माहिती आहे 4 + 5 त्याचा वर्ग, 9चा वर्ग 81 यायला पाहिजे, हे तोंडी येतं। पण जेव्हा मोठ्या मोठ्या संख्या येतात, 605 अधिक 505 असं काहीतरी संख्या येतात आणि त्याचा वर्ग करायला सांगतात, मग त्यावेळेस आपल्याला या सूत्रांचा फार उपयोग होतो। त्यामुळे हे सूत्र लक्षातच घ्यायचं। काय केलेलं आहे ते बघूयात आपण। पहिल्या पदाचा वर्ग केला जातो, केलाय का बघा, पहिल्या पदाचा वर्ग। ab म्हणजे काय केलंय, दोन्ही पदांचा गुणाकार, त्याची दुप्पट केली, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांचा गुणाकार 5 × 20 आणि त्याची दुप्पट 2 × 20 हे काय आले, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। बघा 16 अधिक 40 अधिक 25 बरोबर किती येतात बघा, 81। तुम्ही म्हणाल की बाई तुम्ही हे करताना जेवढा वेळ लागला त्याच्या ऐवजी आम्ही 4 + 5 9 केले असते, 9चा वर्ग 81 आला असता। अगदी बरोबर आहे, ते आपण पटकन करू शकतो।
परंतु ज्या वेळेस हे येतं 4x वर्ग y अधिक 2xy यांचा वर्ग किती, त्यावेळेस आपल्याला बैजिक सूत्र पाठ असावं लागतं. ते असं म्हणायचं, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. असं म्हणत म्हणतच उदाहरण सोडवायचं. कसं सोडवायचं? पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग तसंच हे आहे बघा दुसरं सूत्र. आपण सूत्रांची ओळख करून घेणार आहोत आणि त्यावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची ते ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता दुसरं सूत्र काय आहे? a वजा b कंसाचा वर्ग. म्हणजे काय आहे? a वजा b आणि a वजा b. आता हे तयार कसं झालं बघा. पहिल्या पदाचा वर्ग केला, a ने a ला गुणलं. आता a ने b ला गुणा, परंतु याचा चिन्ह वजा आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? वजा ab. आता वजा b आणि वजा a, वजा b आणि a याचं गुणाकार काय येणार? वजा ba. आणि वजा b ऋण गुणिले ऋण बरोबर धन. मग आता हे चल त्यांची सारखी आहेत, त्यांची बेरीज करू शकतो. याला सहगुणक 1 आहे, याला सहगुणक 1 आहे, म्हणजे a वर्ग समान चिन्हांची बेरीज होते आणि उत्तराला जे समान चिन्ह आहे ते तसंच राहतं. वजा वजा अधिक होतं. मग 1 ABA आणि 1 BA यांची बेरीज होणार, म्हणजे इथं काय येणार? 1 AB 2 AB होणार अधिक b वर्ग. बघा हे सूत्र तयार झालं. पहिल्या पदा a वजा b चा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग वजा, इथं पहिलं चिन्ह वजा येतं, वजा 2 AB अधिक b वर्ग. पहिलं चिन्ह वजाचं असतं a वजा b वर्ग मध्ये. अशा पद्धतीने हे सूत्र तयार झालं. इथं पण काय? पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे म्हणत म्हणतच करायचं. आता तिसरं सूत्र आपण बघणार आहोत. तिसरं सूत्र कसं तयार झालेलं आहे? a अधिक b एका कंसात आणि a वजा b दुसऱ्या कंसात, या दोघांचा गुणाकार हा येतो. कसा येतो ते आपण पाहूया. a ने या a ला गुणलं a वर्ग, a ने ह्या b ला गुणलं, वजा चिन्ह आहे याला धन आहे, म्हणजे धन गुणिले ऋण बरोबर ऋण होतं, वजा ab होणार. आता b गुणिले a काय होणार? अधिक ba. आणि b वजा b आणि वजा b यांचा गुणाकार करायचा आपल्याला, मग त्याचं उत्तर ऋण गुणिले धन a वजा b वर्ग. आता वजा ab आणि ba विरुद्ध चिन्ह आहेत, विरुद्ध चिन्हांची वजा बाकी होते. ab ला ba गेले, राहिलं काय? a वर्ग वजा b वर्ग. आता ही ज्यावेळेस सूत्र अंकांच्या बाबतीत येतात तेव्हा यातलं कोणतं सूत्र वापरायचं हे लक्षात आलं की तुम्हाला समजलं. फक्त ते सूत्र कसं, याच्यावर उदाहरण आलं ना की ही सूत्र लिहूनच ठेवायची. काही सेकंद लागतील आणि बरोबर कोणत्या सूत्रात बसतंय ते उदाहरण ते ओळखता आलं की तुम्हाला उदाहरण सोडवता येणार. आता a अधिक b चा घन जे आहे ते आपण परिचय करून घेऊया. a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. म्हणजे सुरुवातीला काय आहे? a चा घन b चा घन, आणि इथं काय आहे? 3a वर्ग b आणि 3ab वर्ग. तसंच a वजा b चा घन a घन, वजा चिन्ह येणारे पहिलं आणि शेवटचं, मग 3a वर्ग b 3ab वर्ग वजा b चा घन. म्हणजे इथं वजाचं चिन्ह आलं घनामध्ये तर दोन्ही चिन्ह वजाची येतात आणि इथं 4 पद तयार होतात, बहुपदी तयार होते. a अधिक b वर्ग वजा, हे मात्र लक्षात ठेवायचं. ह्या सूत्रातून हे सूत्र जर वजा केलं, या सूत्रातून हे सूत्र वजा केलं तर उत्तर 4ab येतो. आणि खूप मोठ्या संख्या आल्या की हे सूत्र खूप उपयोगी पडतं.
हे आपल्याला कुणीही सांगितलेलं नाही. ही सूत्र लिहायची आणि सारखी आता व्हिडिओ पॉज करून पहिली सूत्र पाठ करून घ्यायची आणि मग पुढचा व्हिडिओ बघायचा. अशा पद्धतीने जर केलं ठरवलं तर नक्की तुम्हाला हा टॉपिक समजणार आहे. आता याच्यावर आधारित उदाहरणं कशी असतात ते आपण लगेच पाहणार आहोत. आता आपण त्यावर आधारित उदाहरणं कशी आहेत ते आपण बघणार आहोत. फक्त तुम्हाला सूत्र कोणतं वापरायचं हे समजलं की लगेच लक्षात येणार आहे. बघूया आपण आता की 2xy अधिक 4x वर्ग y कंसात आहे त्याचा वर्ग करायचा आहे. म्हणजे इथे अधिकचं चिन्ह आहे. म्हणजे याला जर तुम्ही a मानला आणि याला जर b मानला तर सूत्र तयार होतं पहिलं. याला कोणतं सूत्र लागलं? पहिलं. आधी डोक्यावर लिहूनच घ्यायचं कोणतं सूत्र लागतं. या पहिल्या पदाला a म्हणा, दुसऱ्या पदाला b म्हणा. a अधिक b चा वर्ग. मग लगेच पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद त्याचा वर्ग, 2चा वर्ग 4, x चा वर्ग आणि y चा वर्ग. झाला पहिल्या पदाचा वर्ग. अधिक, अधिकचं चिन्ह असल्यामुळे अधिकच येणार. दोन्ही पदांचा गुणाकार 4 दुने 8. x आणि x वर्ग घातांकाची बेरीज होते x चा घन 3 वेळा x आणि y वर्ग. बघा 2xy आणि 4x वर्ग y चा गुणाकार काय आला? 4 दुने 8, x 3 वेळा झाला आणि y 2 वेळा झाला. आपलं सूत्र काय आहे? पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट. म्हणजे इथं 16x चा घन y चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4चा वर्ग 16, x चा वर्ग आहे त्याचा काय होणार? चतुर्थ आणि y चा वर्ग. झालं उत्तर. पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट 4 दुने 8 आणि 8 दुने 16 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. झालं की नाही उत्तर? बघा एका ओळीत उत्तर झालं. फक्त तोंडाने बोलायचं. आता 3a वजा 5b इथं a त्याचा वर्ग करायला सांगितलं. याला जर a म्हटलं आणि याला जर b म्हटलं तर a वजा b चं सूत्र वर्गाचं सूत्र वापरलं जातं. पहिल्या पदाचा वर्ग 3चा वर्ग 9, a चा वर्ग a वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग वजाचं चिन्ह असेल तर पहिलं चिन्ह वजा येतं. दोन्ही पदांचा गुणाकार 5 त्रिक 15 आणि ab दोन्ही पदांचा गुणाकार त्याची दुप्पट 30 ab अधिक दुसरं चिन्ह अधिक येतं 5चा वर्ग 25 b वर्ग. झालं एकाच याच्यामध्ये सूत्र. कोणत्या सूत्रात बसते? a वजा b वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट 5 त्रिक 15 आणि 2 30 आणि 25 b. 5चा वर्ग 25 आणि b चा वर्ग b. झालं एका ओळीत उत्तर. आता इथे काय दिले? 2 कंस दिले. याला गुणिले बघा ना गुणाकार करत बसल्यावर 4a ने 4a ला गुणा, 4a ने वजा 3b ला गुणा, मग पुन्हा 3b ने 4a ला गुणा, मग पुन्हा 3b ने 3b ला गुणा. किती वेळ लागणार की नाही आपल्याला? मग आता आपण जर सूत्र केलं हे जर a अधिक याला a म्हटलं आणि याला b म्हटलं आणि याला a म्हटलं आणि याला b म्हटलं मध्ये मधलं चिन्ह a अधिक b a वजा b एका कंसात अधिकचं चिन्ह एका दुसऱ्या कंसात वजाचं चिन्ह असेल तर आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं सूत्र वापरता येणार आहे a वर्ग वजा b वर्ग. मग a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र आपल्याला लागू होणार आहे. मग a कोणाला मानले? 4a ला मानलेला आहे. मग 4a चा वर्ग किती होणार? 16. 4 पहिल्या पदाचा वर्ग किती होणार? 4 पहिल्या पदाचा वर्ग 4 चौक 16 a वर्ग. 4a गुणिले 4a कसं होतं बघा? 4a गुणिले 4a 16a वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग 3 गुणिले 3 9 आणि b चा वर्ग. उत्तर झालं बघा. किती वेळ गुणाकार करायला लागला असता? याचं उत्तर ह्या तिसऱ्या सूत्राप्रमाणे बसलं. किती सोपं झालं की नाही?
फक्त आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं हे कळलं पाहिजे. ही 3 सूत्र झोपेत जरी विचारली तरी पाठ झाली पाहिजेत. आणि चिन्ह कोणतं वजाचं, कोणतं पहिलं चिन्ह वजाचं, दुसरं चिन्ह अधिकचं, दोन्ही चिन्ह अधिकची, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावर अजून वेगळ्या प्रकारची उदाहरणं कशी विचारली जातात ते पण आपण लगेच बघणार आहोत. ही 2 उदाहरणं आता आपण समजून घेऊयात. बघा, हे अशी उदाहरणं आली की आपल्याला काही लक्षातच येत नाही. परंतु आपली जर सूत्र पाठ असतील आणि कोणत्या सूत्रानुसार हे उदाहरण सोडवायचं हे लक्षात आलं की चुटकीसरशी उदाहरण सुटतं. आता आपण या उदाहरणाकडे लक्ष द्यायचंय की जर उदाहरणामध्ये वारंवार तेच अंक दिसलेले असतील, म्हणजे त्यांचा गुणाकार असेल, त्यांची वजाबाकी असेल, असं समान अंक दिसले. आता इथं 2017, 2017, 2015, 2015 असं दिसतंय, म्हणजे नक्की इथं विस्तार सूत्र वापरायचं आहे हे लक्षात घ्यायचं. मग आता ते कोणतं वापरायचं, कसं लक्षात घ्यायचं, तर याला आपण जर ए मानला तर हा काय आहे, ए वर्ग आहे. आणि याला जर हे काय आले, याला बी म्हणलं तर याला काय आहे, बी वर्ग. म्हणजे आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग काय होणार, ए वर्ग वजा बी वर्ग. मग त्याचं सूत्र काय तयार होतं, ए वर्ग वजा बी वर्गचं ए अधिक बी म्हणजे 2017 अधिक 2015 आणि दुसऱ्या कंसात काय होतं, ए वजा बी. ए म्हणजे काय, 2017 आणि वजा काय, बी. बी म्हणजे 2015 भागिले 4032. काय केलं मी, कळलं का, मी सूत्र ओळखण्याचा पहिला प्रयत्न केला की हा कोणत्या तरी एका संख्येचा वर्ग आहे, म्हणजे ए चा वर्ग आणि हा बी चा वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग हे लगेच लक्षात आलं पाहिजे की याचं ते विस्तार आहे, ए अधिक बी आणि ए वजा बी. मग ए म्हणजे 2017, बी म्हणजे 2015, याची बेरीज एका कंसात, याची वजाबाकी एका कंसात. आता हे सोडूया. आता यांची बेरीज किती येते ती करा. 2017 अधिक 2015 7 आणि 5 12 3 4032 काय आलं, 4032. आणि यांची वजाबाकी 2017 मधून 2015 केले, किती आली वजाबाकी, 2. आणि खाली काय आलं, 4032. आता इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, चिन्हच नाही म्हटल्यावर, गुणाकाराचं चिन्ह असल्यावर आपण हे याला कट करू शकतो. उत्तर किती आलं, 2. एवढ्या मोठ्या उदाहरणाचं उत्तर किती आलं, 2. फक्त कशाची किमया आहे, जादू आहे विस्तार सूत्राची. फक्त विस्तार सूत्र कसं ओळखायचं आणि कोणतं वापरलं जाणार आहे हे लक्षात आलं की तुम्हाला चुटकीसरशी हे उदाहरण सुटणार. आता इथे काय आहे बघा बरं, हे उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे करूया. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आता इथे कोणतं सूत्र असू शकतं, निरीक्षण करा बरं, कोणतं सूत्र असू शकतं. आता इथे बघा काय दिसतंय, इथे नक्कीच दुप्पट असणार आहे, म्हणजे ए वजा बी वर्ग हे सूत्र वापरलेलं असू शकतं, कारण इथं वजाचं चिन्ह आहे. कोणतं सूत्र वापरलं जाऊ शकतं, आधी सूत्र ओळखूया. ए वजा बी कंसाचा वर्ग. मग आता याचं विस्तारीकरण हे दिलेलं आहे, विस्तार दिलेला आहे आणि आपल्याला ते सूत्र ओळखायचे. मग आता आकडे असल्यामुळं आपण 7.5 ला ए मानायचं आणि 3.5 ला बी मानायचं. मग आता सूत्र आपल्याला सापडलेलं आहे. कोणतं सूत्र वापरले, ए ची किंमत आपण किती पकडलेली आहे, 7.5. बी ची किंमत किती पकडलेली आहे, 3.5. मग ए वजा बी वर्ग, ए वजा बी वर्ग हे सूत्र आहे. ए च्या जागी 7.5 घाला, बी च्या जागी 3.5 घाला, वजा 3.5 आणि छेदस्थानी आहे 7.5. याला विसरू नका, नाही तर ते विसरलं की संपलं, उत्तर तुम्ही बरोबर काढू नये. आता यांची वजाबाकी किती आली, 5तून 5 गेले 0, 7तून 3 गेले 4 पॉइंट आणि इथे काय येणार आहे, 5तून 5 गेला 0 आणि 7तून 3 गेले 4. काहीतरी चुकले, आपण बघूयात परत.
चुकलेलं नाहीये, आपलं इथं हे लिहायचं राहिलं. हे बघा, ही छोटीशी चूक कशी आपल्याला आपली उदाहरणं चुकतात हे लक्षात येईल. 7.5 वजा 3.5 त्याचा वर्ग आपण इथे केलेला आहे आणि मग आता याचा वर्ग इथे होणार आणि म्हणून 16/4 बरोबर उत्तर येणार 4. काय चूक झाली होती बघा बरं. आणि तुमची अशी चूक होऊ शकते. बघा आपण काय केलं, पहिल्यांदा समान दिसतंय त्याला 7.5 ला ए मानलं, याला बी मानलं आणि मग ए वजा बी वर्गचं हे सूत्र आहे. मग ए वजा बी वर्ग, ए ची किंमत घातली, बी ची किंमत घातली आणि वर्ग लिहायचा राहिला. वर्ग लिहायचा राहिल्यामुळं आपलं उत्तर बरोबर येईना. तर मग आता याची वजाबाकी आली 4, त्याचा वर्ग भागिले 4 आणि मग 16/4 बरोबर उत्तर आलं 4. फक्त आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे, सूत्र कोणतं वापरलेलं आहे हे फक्त लक्षात ठेवायचं, ओळखायला शिकायचं आणि त्यानुसार उदाहरण सोडवायचं. याच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिली जाणार आहे, ती जरूर सोडवायची आहे आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं जरूर वापरायची आहे. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क देखील करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचे आहे आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. धन्यवाद.